पण तू मला शर्ट का घ्यायचा आहे मी म्हटलं. तर ती म्हणाली, असंच तू मला ज्वेलरी घेऊन दिलीस ना, ब्रा पॅन्ट्री घेऊन दिलीस ना, मग मी तरी तुला काहीतरी द्यायला हवं ना, नाहीतर मला बरं वाटणार नाही. मी म्हटलं, पण ते मी आनंदाने दिलं, त्यात परत काही हवं अशी अपेक्षा नव्हती. तर ती म्हणाली, मला माहिती आहे, पण माझी इच्छा आहे तुला काहीतरी भेट द्यायची. चल ना, नकार देऊ नको. तिचा आग्रह पाहून मी होकार दिला. पण तिने मला बघितलं आणि 2-4 शर्ट निवडले. एक निळा, एक काळा आणि एक पांढरा शर्ट घेतला. मी म्हटलं, एकदाचा बरं का? तर ती म्हणाली, नाही, 3 घ्यायचे, तुझ्यावर छान दिसतील. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात आनंद झाला. तिने बिल दिलं आणि आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर आम्ही एका छोट्याशा गार्डनमध्ये थोडा वेळ बसलो. तिथे शांतता होती. मी तिला विचारलं, नेहा, खरं सांग, तुला माझ्याबद्दल कसं वाटतं? ती थोडा वेळ शांत राहिली, मग म्हणाली, सचिन, मला तुझ्याबद्दल चांगलं वाटतं. तू खूप चांगला आहेस, प्रामाणिक आहेस, माझी काळजी घेतोस. पण आपण नुकतेच भेटलो आहोत, अजून एकमेकांना खरोखर ओळखत नाही. मी म्हटलं, मला माहिती आहे, पण माझ्या मनात तुझ्यासाठी खूप काही आहे. तू मला पहिल्यांदा भेटलीस तेव्हापासून मी तुझ्याबद्दल विचार करतोय. ती हसली आणि म्हणाली, मला माहिती आहे, पण सध्या आपण हा क्षण एन्जॉय करूया. उद्या हळद आहे, मग लग्न, मग आपल्याकडे खूप वेळ असेल एकमेकांसाठी. तिचं बोलणं ऐकून मला बरं वाटलं. आम्ही तिथून निघालो आणि घरी आलो. रात्री जेवताना पण तिच्याकडे बघत होतो. ती पण मला बघून हसत होती. जेवण झाल्यावर मी खाली माझ्या रूममध्ये गेलो आणि तिला विचार केला, किती सुंदर आहे ती, किती गोड आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण मला स्वप्नवत वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीचा सोहळा होता. नेहा पण खूप छान दिसत होती. पिवळ्या रंगाची साडी तिला खूप शोभत होती. मी तिच्यासोबत फोटो काढले. ती पण हसत होती. दुपारी जेवताना तिने मला बोलावलं आणि म्हणाली, सचिन, आज रात्री मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं. मी उत्सुकतेने विचारलं, काय ग? तर ती म्हणाली, आत्ता नाही, रात्री 10 वाजता वरती ये, सगळे झोपल्यावर. मी म्हटलं, ठीक आहे. आता माझ्या मनात हजारो प्रश्न होते. ती काय बोलणार? मला काहीतरी महत्त्वाचं सांगणार? तिच्या मनात माझ्यासाठी काय आहे? संध्याकाळ झाली. लग्नाची गडबड सुरू होती. मी पण कामात व्यस्त होतो, पण माझं लक्ष मात्र वेळेकडे होतं. रात्री 10 वाजले. सगळे थकून झोपी गेले. मी हळूच वरती गेलो. नेहा तिच्या रूमच्या बाहेर उभी होती. तिने मला पाहताच आत बोलावलं. मी आत गेलो. रूममध्ये फक्त एक छोटासा दिवा लागला होता. तिने दार बंद केलं. ती माझ्यासमोर उभी राहिली. तिने साधी सलवार कमीज घातली होती, पण तरीही ती खूप सुंदर दिसत होती. मी विचारलं, काय झालं नेहा? काय बोलायचं होतं तुला? ती जरा शांत राहिली. मग माझ्या डोळ्याकडे बघत म्हणाली, सचिन, मी तुझ्यावर खरोखर प्रेम करू लागले आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. मी आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. ती पुढे म्हणाली, हो, खरंच, मला माहिती आहे आपण फार कमी वेळ एकत्र आहोत, पण मला जाणवतंय की तू माझ्यासाठी खास आहेस. तुझ्यासोबत मला सुरक्षित वाटतं, आनंद वाटतो, आणि म्हणूनच मला तुला सांगायचं होतं की मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. तिचं हे बोलणं ऐकून मी भावूक झालो. मी पण तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात हातात घेतला. मी म्हटलं, नेहा, मलाही तुझ्यासाठी अगदी तसंच वाटतं, पण तुझं लग्न आहे उद्या. तू नवरदेवासोबत येऊन हे सगळं कसं शक्य आहे? ती म्हणाली, सचिन, मी नवरदेवाची बहीण आहे. तो माझा भाऊ आहे. मी त्याच्यासोबत फक्त लग्नाला आले आहे. माझं लग्न नाही आहे. मी अजून सिंगल आहे. हे ऐकताच मला जणू कळ लागली. म्हणजे ती नवरदेवाची बहीण होती, करवली होती. मला आत्ता कळलं की मी तिच्याबद्दल जे काही विचार केले ते सगळे व्यर्थ होते. पण त्याचवेळी आनंद झाला की ती उपलब्ध आहे. मी म्हटलं, म्हणजे तू माझ्यासोबत राहू शकतेस, पण तुझ्या घरचे? ती म्हणाली, मी मोठी आहे, मला माझे निर्णय स्वतः घ्यायची सवय आहे.
आणि मला वाटतं की तूच तो व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला माझं आयुष्य घालवायचं आहे. पण यासाठी वेळ लागेल. आपण एकमेकांना नीट ओळखलं पाहिजे. तू मला डेट करशील का? मी म्हटलं हो नक्की. पण हे सगळं इतकं अचानक झालं आहे की माझा विश्वासच बसत नाही आहे. ती हसली आणि म्हणाली, विश्वास ठेव, हे खरं आहे. तिने मला मिठी मारली. तिचा स्पर्श, तिचा सुगंध, सगळं काही अप्रतिम होतं. ती म्हणाली, उद्या लग्न आहे, नंतर आपण परत भेटू. मी माझा नंबर दिला आहे तुला, मला रोज मेसेज कर. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. मी म्हटलं हो नक्की. तिच्याकडून आशीर्वाद घेऊन मी खाली आलो. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी विचार करत होतो, हे खरंच घडतंय का? एखादी परी अशी आपल्या आयुष्यात येऊ शकते. पण ते खरं होतं. नेहा माझ्या आयुष्यात आली होती. दुसऱ्या दिवशी लग्न झालं. नेहा खूप सुंदर दिसत होती. लग्न संपल्यावर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, मी जाते, पण लवकरच परत येईन. तू माझी वाट बघशील ना? मी म्हटलं हो नक्की. ती गेली, पण तिची आठवण माझ्या मनात कायम राहिली. आम्ही रोज बोलत होतो, एकमेकांना मेसेज करत होतो. काही महिन्यांनी ती पुन्हा आमच्याकडे आली. आता मात्र ती माझी गर्लफ्रेंड म्हणून आली होती. आमच्या घरच्यांना सगळं माहीत झालं होतं. त्यांनी पण आमच्या नात्याला मान्यता दिली. आज 3 वर्षानंतर नेहा आणि मी एकत्र आहोत. तीच कथा जिची सुरुवात एका लग्नात झाली, ती आता माझ्या आयुष्याची गोष्ट बनली आहे. नेहा माझी पत्नी आहे आणि आम्ही खूप आनंदात आहोत. त्या पिंक टॉप आणि पांढऱ्या लेंगिसमधली अप्सरा आता कायमची माझी झाली आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथाचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.